हिंगोलीमध्ये आदिवासी समाज सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक झालेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या 24 दिवसापासून आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषण करत आहेत। मात्र सरकार दखल घेत नसल्यानं आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं खास वैशिष्ट्य म्हणजे एका आदिवासी तरुणानं आत्महत्या केल्याचं चित्र या ठिकाणी दाखवलं गेलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर दुसरीकडे शेतातले जे केळीचे घड आहेत ती घड खांद्यावरती घेऊन हे सगळे आदिवासी विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र अशा पद्धतीने केळीचे झाडे घेऊन मोर्चात का दाखल झाले याचं उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत। केळीचा घडा आहे, हातात कागद आहे, काय कारण? कारण एवढंच आहे की सरकार जे आदिवासी विभागाची जे भरती रखल्या गेली 2017ला जे हायकोर्टानं राजेंद्र भरोडाने बोगस आदिवासी काढले गेले होते, त्यांना हायकोर्टानं त्वरित 12,500ची भरती घ्या म्हणले होते, तरी सरकार अजून त्याला 8 वर्ष होऊन गेले, अजून विशेष भरती काढत नाही। आमच्या विद्यार्थ्यांना सगळं आदिवासी समाज जे शिकून बसलाय, नाईलाजा आखरीला फाश्या घ्यायला, जे फाशीचं एक फाशी जे घेण्यात आली कारण नोकऱ्या नाहीत, कोण्या विद्यार्थ्याला हे नोकऱ्या लागलेल्या नाहीत, जे डॉक्युमेंट घेऊन बनबन हिंडाले रोजगारासाठी पोटा पाण्यासाठी केळीचे झाडं वाया दिवसभर विद्यार्थी काम करायलेत। विशेष भरती सरकार 8 वर्ष झालं अजून घेतलेली नाहीये। डिग्री घेतलेली आहे, उच्च एज्युकेशन घेतले, मात्र नोकरी मिळत नाहीये। हातामध्ये माध्यमिक आहे, वेगवेगळ्या डिग्रीचे डॉक्युमेंट्स आहेत, काय कारण केळीचं झाड घेण्याचं? कारण सर मग आमची आज 5-6 वर्ष झाले सर, आम्ही भरतीची तयारी करत आहे, पण आमची 12,500 पदं अजून सुद्धा यांनी जागा काढलेला नाही, रिक्त असून कोर्टाने आदेश देऊन सुद्धा 2017ला आदेश दिला, तरी सुद्धा अजून जागा काढलेल्या नाहीत। आमचं एवढंच मान्य आहे, आमच्या 12,500 पदं लवकरात लवकर भरावी। खांद्यावरती केळीचं ओझ आहे, हातात कागद आहे आणि डोळ्यात अश्रू आहेत। कारण सर आमच्या ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत, जागात निघत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला केळाची झाडं वाया जावं लागत आहे, त्याच्यामुळे आम्हाला केळाची झाडं वाया लागत आहे। माझ्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत। तुमच्या भावांच्या डोक्यावरती ओझा आहे, हातात कागद आहे आणि काही मुलं आंदोलन करतायत, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, काय कारण? सर आमचे हे कागद असून हे ग्रॅज्युएट डिग्री आहेत आमच्या, हे आणि आम्ही हे केळीची झाडं हे नाही जास्त व्हावं लागेल आम्हाला आमच्या मुलाला, आणि हे आमचं हे आमचं आंदोलन म्हणजे आमचे बांधव तिथं जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसलेत, त्यांना पाठिंबा म्हणून आमचं हे आंदोलन आहे। सरकारला आता शेवटचा इशारा काय? शेवटचा इशारा सर, तुम्ही याच्यावर आता सुद्धा नाही काढल्या भरती तर याच्या पुढचा विचार आणखीन वेगळा होईल। नक्कीच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना होत्या आणि या मोर्चानं आता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। सरकार आता या आदिवासींच्या मागण्याकडे लक्ष देणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।